नमस्कार, मी प्रियांका निंबाळकर. पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी हाडशी गावातील श्री सत्य साईबाबा मंदिर म्हणजेच पांडुरंग क्षेत्र पाहण्यासाठी चाललेली आहे. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. तर आपण आता चाललो आहे त्यांच्या दर्शनासाठीच. तर मी तुम्हाला सांगते, मुंबईवरून जर तुम्ही येत असाल तर ह्याचं डिस्टन्स आहे 125 किलोमीटर आणि जर पुण्यावरून येत असाल तर 40 किलोमीटर. तुम्ही आजूबाजूला पाहू शकता किती सुंदर असं हे निसर्ग आहे. या झाडांच्या मधून हा रस्ता जातो. त्यानंतर असंच पाहत पाहत आपल्याला जायचं आहे आणि पहिल्यांदा आपल्याला ठाकूरसाई हे गाव लागतं. तिथून असं वर चढत जायचं आहे. हे पहा, इथून आपण असं हा रोड जो खाली गेला आहे तो ठाकूरसाईला गेलेला आहे. ते एक गाव आहे ठाकूरसाई आणि इथून असं वरती जायचं आहे आपल्याला. आणि हे वळणावळणाचा रस्ता आहे, जरा गाडी सांभाळूनच चालवा. हे पहा, इथे असे हॉटेल्स आहेत, असे टेंट बनवलेले आहेत राहण्यासाठी. खूप सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये ह्यांनी हे असे हॉटेल्स टेंट वगैरे बनवलेले आहे. आणि बाजूलाच हा पवना डॅम आहे. हे पहा, इथे बाजूला हा पूर्ण असा पवना डॅम आहे, जिथे पर्यटकांची खूप गर्दी असते. पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर असा हा डॅम आहे. आजूबाजूला तुम्हाला गाड्या दिसतच असतील. खूप जण इथे फिरण्यासाठी येतात. आणि हाडशी टेम्पल हे सुद्धा एक पिकनिक पॉईंट आहे. वन डे तुम्ही पिकनिक करू शकता, आपल्या फॅमिलीबरोबर येऊ शकता. हा समोर जो किल्ला दिसतो आहे हा तिकोना आहे. इथे पण बरेच जण ट्रेकिंगसाठी येतात. खूप सुंदर असा हा किल्ला आहे. ह्याचे तिन्ही कोने तुम्हाला दिसत असतील, त्यामुळे त्याला तिकोना हे नाव आहे. हे पहा, हा तिकोना किल्ला आहे. तर तुम्ही इथे जर आलात देवळात तर इथेही जाऊ शकता. आता हे आपल्याला जवण गाव लागलेलं आहे. पहा, हे जवण गाव आहे. इथून सरळ असं पुढे जायचं आहे. सरळच रस्ता आहे, आपल्याला कुठे राईट लेफ्ट असं घ्यायचं नाही आहे. फक्त गावं येतात, ती फक्त अशी आतमध्ये जातात, जे मी तुम्हाला सांगत आहे. हा रस्ता असाच सरळ पुढे जातो. आता तुम्ही पाहू शकता आजूबाजूला किती सुंदर असं दृश्य आहे. पावसाळ्यात तर हे खूपच सुंदर दिसतं. हे पहा, इथे मी तुम्हाला दाखवते. इथे पण टेंट वगैरे आहे, राहण्याची सोय आहे नदीच्या बाजूला. तुम्ही इथेही येऊन एन्जॉय करू शकता. इथे बोटिंगसुद्धा आहे. किती सुंदर आहे पहा. मी थोडंसं झूम करून दाखवते. आता हा जो रोड सरळ गेला आहे तो हाडशी गावात जातो आणि राईटला आपल्याला आज जायचं आहे. हे पहा, इथे त्यांनी असा बोर्डही लावलेला आहे. इथून आपल्याला आत एंट्री करायची आहे आणि एंट्री केल्यानंतर आपल्याला सरळ सरळ जायचं आहे. हा जवळजवळ 4 ते 5 किलोमीटरचा रस्ता आहे, जो असा वर चढण आहे, म्हणजे त्याला आपली गाडी जाऊ शकते. इथून तुम्ही असं बाकीचे काही ट्रान्सपोर्ट अवेलेबल नाही आहे. तुम्ही बाईकने वगैरे जाऊ शकता किंवा स्वतःच्या 4 व्हीलरने जाऊ शकता. हे पहा, इथून अशी दोन्ही साईडला अशी झाडं वगैरे आहे, शेती वगैरे आहे, लोक राहतात इथे. सुंदर असं हे निसर्गाच्या सानिध्यात मंदिर आहे. आणि जिथे तिथे बोर्ड लिहिलेले आहेत की आपल्याला कुठल्या साईडने जायचं आहे वगैरे, त्यामुळे आपण कन्फ्यूज नाही होत. आपण व्यवस्थित जातो मंदिरापर्यंत. बघा, बाजूला ऊस आहे, माडांची झाडं वगैरे. आपल्याला पूर्ण असं कोकणाची वाईब्स येते, असं वाटतं आपण कोकणातून चाललेलो आहे. खूप सुंदर असं हे आहे. आणि हे पहा, आपण आता वरती आलेलो आहे मंदिराकडे. प्रथम आपल्याला हे संत दर्शन लागतं आणि इथे तिकीट आहे. मोठ्यांची 200 रुपये आणि लहान मुलांची 100 रुपये. तर आपण आता आपली गाडी चाललेली आहे पार्किंगसाठी आणि पार्किंग इथे फ्री आहे आणि खूप मोठं मैदान आहे पार्किंगसाठी. तर आपण आता गाडीतून उतरायचं आहे, गाडी पार्किंगला जाणार आहे आणि मग मी तुम्हाला दाखवते. हे बाजूला हे संत दर्शन आहे. अनेक संतांचं दर्शन घडवलं गेलेलं आहे.
हे पहा, मी तुम्हाला दाखवते आता. आपण इथून आलेलो आहोत आतमध्ये. हा पहा, इथून वरती आलेलो आहोत आणि मग हे असं संत दर्शन लागलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्या राईट बाजूला हे गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि हे किती उंच असं बांधलेलं आहे पहा. इथे खाण्यापिण्याची सोय आहे. इथे हॉटेल आहे. नाश्ता जेवण वगैरे सगळं मिळतं इथे. आणि हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवते. तुम्हीही गणपती बाप्पांचं दर्शन घ्या. 1 तारीख असल्या कारणाने सगळीच जणं वर्षाची सुरुवात आपल्या बाप्पाच्या दर्शनाने करतात. त्यामुळे आम्हीही दरवर्षी येतो आणि बाप्पांचं दर्शन घेऊन आपल्या नवीन वर्षाला सुरुवात करतो. तर इथून आता आपल्याला वरती शिड्या चढून बाहेर जायचं आहे. आणि बाहेर आल्यानंतर हे समोरच आपलं विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. किती सुंदर बघा, बैलांची जोडी आहे. आणि दोन्ही बाजूला असं मोठं गार्डन आहे, मैदान आहे, जिथे मुलं खेळू शकतात. उजव्या आणि डाव्या बाजूला गर्दी पहा तुम्ही. आज सगळीच जणं देवाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. खूप छान आणि प्रसन्न असं वाटतं. मुलांची पिकनिकसुद्धा इथे येते. वन डे पिकनिक इथे होऊ शकते. हे पहा, इथे असे कमळांची फुलं वगैरे आहे. सुंदर कमळ फुललेलं आहे. आणि ह्या मैदानाच्या डाव्या बाजूला मोठा ॲडव्हेंचर पार्क आहे. झिप लाईन वगैरे अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत. त्यामुळे मुलांचाही वेळ जातो. सुंदर असं हे तुळशी वृंदावन आहे. इथे फोटो काढण्यास अलाउड नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला लांबूनच देवाचं दर्शन घडवते. विठ्ठल रखुमाई तुम्ही पाहू शकता. हे पहा, वरून किती छान दिसतंय. दोन्ही बाजूला हे असं गार्डन आहे. मुलांची पिकनिक आलेली आहे. मुलं बसलेली आहेत पहा. तुम्ही वन डे फॅमिली पिकनिक करू शकता. इथे ॲडव्हेंचर पार्क असल्या कारणाने तेथेही मुलं खेळू शकतात. झिप लाईन वगैरे आहे, बोटिंग आहे. मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे. आणि हे वरती आहे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आणि खाली आहे सत्य साईबाबांचं मंदिर. चला तर आपण पाहूया. हे पहा, इथे आहे सत्य साईबाबा आणि साईबाबांचं मंदिर. खूप सुंदर, खूप प्रसन्न वाटतं. आणि इथे आहे दत्तगुरू. खूप शांतता आणि मनाला खूप शांती मिळते इथे आल्यानंतर. तुम्ही नक्की इथे या. आणि हे पहा, इथे आहेत साईबाबा. म्हणजे वरती आहे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आणि खाली हे साईबाबा, सत्य साईबाबांचं मंदिर. आता इथून बाहेर पडल्यानंतर इकडे आहे बोटिंग. तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर अशी बोटिंग आहे. 100 रुपये तिकीट आहे बोटिंगची. तर मुलांनाही अशा प्रकारे खूप सुंदर असं हे हाडशी गावातील मंदिर आहे. तर कसा काय वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? आवडला असेल तर माझ्या पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.